तिकडे बीडच्या परळीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्ट दाखवत 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली होती। या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुरावे गोळा करत जळगाव येथून आरोपींना अटक केलेली आहे। यामध्ये 3 आरोपींचा समावेश आहे। प्रसन्न अजय कासट, स्वाती प्रसन्न कासट, संकेत दीपक बेलदार हे तिघेही करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करून ऑनलाईन फसवणुकीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेतल्याचं निष्पन्न झालं। यानंतर बीड सायबर पोलीस ठाण्याच्या पथकानं जळगावमधून या तिघांना अटकेत घेतलंय। फसवणूक करणारी ही टोळीच आता जेरबंद झालेली आहे। तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली होती। सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवण्यात आलेलं होतं आणि यानंतर मात्र आता जळगावमधून या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे।